नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी राज्यभरात सुरू झाली आहे। याच पार्श्वभूमीवर सध्याची अहमदपूरची स्थिती काय आहे हे पाहणार आहोत या बातमीच्या माध्यमातून। तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला घंटीचे बटन ऑलवर दाबून सबस्क्राइब करायला विसरू नका। फेसबुकवर बघत असाल तर आम्हाला फॉलो नक्की करा। अहमदपूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी आजी माजी मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार असून सहकार मंत्री बाबासाहेब पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढत होणार आहे। सध्या उमेदवारी जाहीर करण्यात कमालीची गुप्तता पाळली जात असून तिकीट मलाच मिळणार म्हणून इच्छुक उमेदवारांनी डोर टू डोर प्रचाराला प्रारंभ केला आहे। सध्या अहमदपूर शहरात सस्पेन्स पॉलिटिक्स चालू असून कोणत्याही परिस्थितीत उमेदवाराचे नाव शेवटपर्यंत उघड न करण्यावर भर दिला जात आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भाजप व शिवसेना यांच्या युतीचे भिजत घोंगडे कायम असून कार्यकर्ते व नेत्यांमध्ये सद्यस्थितीत तरी एकमत होताना दिसत नाही। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा मतदारसंघावर प्रभाव असल्याने अधिकच्या जागा मिळविण्यासाठी ते प्रयत्नशील असून भाजपानेही त्याच ताकदीने मागणीला जोर धरला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष विनायकराव पाटील यांनीही मोर्चे बांधणी सुरू केली असून ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व काँग्रेसच्या ताकदीने निवडणुकीत आव्हान उभे करणार असल्याचे सध्याचे चित्र आहे। अशातच नगराध्यक्ष पदाचा उमेदवार मात्र गुलदस्त्यातच आहे। नगराध्यक्ष पदासाठी तुल्यबळ उमेदवार देण्यावर दोन्ही पक्षाचा भर असला तरी नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार तसेच उमेदवाराचे नाव मात्र गुलदस्त्यातच आहे। त्यामुळे सस्पेन्स पॉलिटिक्स वाढले आहे। नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निश्चित झाल्यानंतरच प्रत्येक प्रभागातील उमेदवार ठरणार असून त्यात जातीय समीकरणे जुळविण्यासाठी नेते प्रयत्न करीत आहेत। अपक्ष उमेदवार म्हणून चाचपणी मात्र सुरू आहे। एकाच प्रभागात एकाच जातीचे दोन उमेदवार एकाच पक्षाकडून देण्यात येऊ नयेत यासाठी राजकीय पक्ष प्रयत्नशील असल्यामुळे अनेकांची निराशा होण्याची शक्यता आहे। महायुती व महाविकास आघाडी झाली तर अनेकांना उमेदवारी मिळणार नाही। त्यामुळे बऱ्याच उमेदवारांनी अपक्ष उमेदवार म्हणून चाचपणी सुरू केली आहे। अनेकांनी व्यक्तिगत गाठीभेटी व बैठकीवर देखील जोर दिला आहे। महिला आरक्षणामुळे अनेक वार्डात पतीऐवजी पत्नीला उमेदवारी मिळणार असल्याने पत्नीच्या प्रचारासाठी पती सरसावल्याचे चित्र आहे। भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या युतीचे अजूनपर्यंत ठरलेले नसून सध्या स्थितीत युती अधांतरीच आहे। मात्र याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार असून पूर्वतयारी म्हणून नगराध्यक्ष व सर्व जागांसाठी नामांकन अर्ज भरण्याच्या सूचना भाजपा शहराध्यक्षांना केल्याचे भाजपा प्रभारी ॲडव्होकेट बसवराज पाटील कौळखेडकर यांनी सांगितले। आवाज बहुजनांचा।